नाही म्हणजे गुजरात टायटन्ससाठी आपण जरा टाळ्या वाजवूया. आणि तुम्ही बघत असालच की आज मी एकटाच आहे तुमच्यासोबत गप्पा मारायला आणि ॲनालिसिस घेऊन आलोय. फॉर सम टेक्निकल रिझन आज चैतन्य या व्हिडिओमध्ये जॉईन होऊ शकला नाही आहे. पण पहिले तर मला सॉरी म्हणायचं आहे, कारण मी म्हणजे मला इच्छा होती की राजस्थान रॉयल्स फायनलला जावं आणि वैभव सूर्यवंशी एकीकडे आणि एकीकडे विराट कोहली सारखा प्लेयर असं छान मॅचअप होईल. बट त्याच्यामुळे मी ऍक्च्युली गुजरात टायटन्सना अगदीच म्हणजे बाजूला केलं होतं. बट रिअली सॉरी की त्यांनी जे म्हणतात ना की हुशार विद्यार्थी की घरचा अभ्यास पूर्ण करून आल्यावर पेपर सोपा जातो. सो मला असं वाटतं हेच आपल्याला बघायला मिळालं आज गुजरात टायटन्सच्या इनिंग्समधून, दोन्ही बॅटिंग बॉलिंग, की त्यांनी पूर्णपणे अभ्यास ते करून आले होते. आणि आणि त्यांच्यासाठी टू बी ऑनेस्ट कठीण पेपर दोनच होते, एक तर वैभव सूर्यवंशी आणि दुसरा जॉफ्रा आर्चर. शॉर्ट समरी सांगायची झाली तर जे हे दोन प्लेयर्स सोडले तर बाकी प्लेयर्सचा पेपर कठीण जाऊ नये एवढं त्यांनी काळजी घेतली, की त्यांनी बाकी कुठल्याच प्लेयर्सला जास्त त्या मानाने टिकू दिलं नाही. एक थोडंफार जडेजा सोडला तर, आणि अगदी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये फरेरा. पण ते सुद्धा म्हणजे आता ऍक्च्युली त्यांना असं वाटलेलं की म्हणजे हा फरेरा येऊन तरी काय मोठं करणार आहे. बट अनफॉर्च्युनेटली म्हणजे तो एरवी कधी एवढा इम्पॅक्ट टाकू नाही शकला, पण आज त्याचा बॅटिंग लाईनअप आणि नंबर चेंज केल्यावर अचानक आज त्याला एकदम असं झालं मैं भी दिखाता हूं मैं क्या कर सकता हूं, आणि तो खेळला. बट थोडक्यात सांगायचं झालं तर गुजरात टायटन्सने ना एकमेव वैभव सूर्यवंशी सोडला तर बाकी कोणालाच टिकू दिलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे थोडेफार प्रमाणात ग्लिचेस होते आजही फिल्डिंगमध्ये, पण मागच्या मॅच मध्ये जी आरसीबीच्या अगेन्स्ट जी काही फिल्डिंग त्यांनी अगदीच म्हणजे वाईट परफॉर्मन्स होता फिल्डिंगचा, तर त्यात इम्प्रूव्हमेंट दिसली. आणि नो डाऊट त्यांनी म्हणजे बॉलिंग पण बऱ्यापैकी चांगली केली. तरी सुद्धा कुठेतरी शेवटी वैभव सूर्यवंशी असल्यामुळे 200 रन क्रॉस करू शकले राजस्थान रॉयल्स. आणि ऑफकोर्स मी म्हटलं तसं की लास्टच्या 1-2 ओव्हर तो फेरेराने जर या लेवलने जर बॅटिंग केली नसती तर ते तसंही 200च्या पुढे नसते गेले, म्हणजे कठीणच होतं. सो आता आपण, बिकॉज ही समरी मी सांगितलीच आहे, तर आपण एकदा राजस्थान रॉयलच्या बॅटिंग लाईनअप बद्दल बोलूया. पहिले तर वैभव सूर्यवंशी वेल डन. थोडा आज स्लो खेळला तो, आणि ऑफकोर्स म्हणजे पिच पण तसं होतं आणि पटपट विकेट जात होत्या आणि तो तिथेच क्रीजवर होता. युजली असं होतं की पहिल्या 2 विकेट ज्या आहेत त्याच्यातच कुठेतरी वैभव सूर्यवंशीची विकेट गेली तर जाते, पहिली किंवा दुसरी. तर त्यामुळे एकदम 2 विकेट तो क्रीजवर असताना म्हणजे अपोजिटला असताना एकदम गेल्यामुळे थोडासा त्याने सांभाळून खेळला. त्याच्यामुळे आज ऍक्च्युली त्याचा लोएस्ट म्हणजे काय म्हणता येईल, खूपच स्लो हाफ सेंचुरी केली त्याने. म्हणजे तशा अर्थाने बघायला गेलं तर ती पण फास्टच आहे. 30-31 बॉलमध्ये काहीतरी हाफ सेंचुरी झाली त्याची, जी एनिवे काही स्लो नाहीये, पण त्यानेच त्याचे स्वतःचे स्टँडर्ड एवढे हाय करून ठेवलेत की त्याच्यामुळे 31 बॉलमध्ये हाफ सेंचुरी म्हणजे जरा स्लो वाटतं आपल्याला वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत बोलताना. बट एनिवे ते त्याने नंतर कव्हर केलं आणि फायनली अगेन अनफॉर्च्युनेटली तो 47 बॉल 96 रन्स करून आउट झाला. मागच्याही मॅचला SRH बरोबर जी मॅच होती, एलिमिनेटर मॅच, तेव्हाही तो बिचारा 97ला आउट झाला होता. याही मॅचला 96 नंतर एकदम त्याने बाउंड्री शॉट मारायला गेला तो आणि त्याच्यात आउट झाला. इवन दो मी या मताचा आहे की स्ट्राईक रेट जर चांगला असेल आणि तुम्ही जर टीमला इम्पॅक्ट पाडून दिला असेल तर इट डझंट मॅटर की तुमची सेंचुरी झाली की नाही. पण तरी थोडंसं माझं एक असं मत पण आहे की बघा, 99 रन्स झाले ना तरी सुद्धा तुम्ही टीमला तेवढीच हेल्प केलेली, आणि 100 झाले तरी तुम्ही टीमला तेवढीच हेल्प केलेली. या 1, 2, 3, 4 रन्सने खूप काही मेजर इम्पॅक्ट पडत नाही. पण जेव्हा तुम्ही 100 करता ना तेव्हा तुमचा एक माइलस्टोन हिट होतो, आणि कुठेतरी तो सेल्फ कॉन्फिडन्ससाठी चांगला आहे. मी असं नाही म्हणत की 90, 95, 96, 97 रन्स हे काही चांगले नाहीत. ऑफकोर्स ते तेवढेच चांगले जेवढी सेंचुरी चांगली. पण जेव्हा तुम्ही थोडक्यासाठी सेंचुरी मिस करता ना तेव्हा ते कुठेतरी तुमच्याच मनात राहतं, म्हणजे त्या प्लेअरच्या मनात राहतं. राहिलं नाही
आणि तो जर सेल्फलेस प्लेअर असेल की मला नाही फरक पडत मी सेंचुरी केली काय नाही केली काय, आय डोंट केअर, तरची गोष्ट वेगळी. पण तेवढी मॅच्युरिटी यायला वेळ लागतो. बट सध्या आता लहान येतो आणि मला असं वाटतं कुठल्याही प्लेयर्सला, यंग प्लेअरला जर आपली सेंचुरी झाली तर कोणाला नको असतं किंवा कोणाला तो एक तो एक माइलस्टोन अचीव्ह करायचा नसतो. सो मला वाटतं की खास करून T20 मध्ये असं माझं मत आहे की जर तुम्ही 95 पर्यंत पोहोचला असाल विथ द प्रॉपर डिसेंट बॅटिंग, टीमसाठी खेळताय तुम्ही काही बघत नाहीये, तुम्ही जिथे शक्य आहे तिथे हिट करताय, जिथे शक्य आहे तिथे रिस्क घेताय आणि तुम्ही एका खूप चांगल्या रन रेटने 95 पर्यंत पोहोचला असाल तर मला असं वाटतं ते शेवटचे 5 रन आहेत ना ते स्वतःसाठी करायला काहीच हरकत नाही. जर तुम्ही 95 पर्यंत आणताय ना टीमसाठी म्हणून आणि टीमसाठी म्हणून खेळताय तर थोडंसं सेल्फिश होऊन ते 5 रन शेवटचे करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. बिकॉज तुम्ही आता ऑलरेडी इथपर्यंत आलाय, तुम्ही ऑलरेडी एवढं घेऊन आलेला आहे, तर तुम्ही तो एक माइलस्टोन हिट करण्यासाठी थोडंसं सांभाळून, थोडंसं कमी रिस्क घेऊन पण खेळू शकता. आणि ऑफकोर्स ज्या अर्थी तुम्ही 95 पर्यंत पोहोचलाय त्या अर्थी तुम्ही बॉलला खूप चांगलं बघताय, तुम्हाला ऑलरेडी जजमेंट आलेलं आहे गेमचं अँड ऑल, तर त्यामुळे तसेही ते 5 रन करण्यासाठी 2-4 बॉलपेक्षा जास्त लागणार. सो मला असं वाटतं. आणि एकदा काय होतं की जेव्हा तुम्ही तो माइलस्टोन हिट करताना 100 एकदा क्रॉस होतात ना तेव्हा ऑटोमॅटिकली ब्रेन तुमचा परत एकदा टीमसाठी खेळण्यासाठी एक तयार होतो की ठीक आहे आता मी थोडंसं जपून 5 रन केले, सेंचुरी मारली, नाव आय कॅन अगेन स्टार्ट हिटिंग द बॉल. आता राजस्थान रॉयलच्या बाबतीत एक लक चांगलं होतं त्यांचं की तो डॉनोवन फरेरा येऊन त्यांनी तो कव्हर केला आणि 214 वर नेला. पण जर नसता नेला ना तर कदाचित त्यांचे तेवढे सुद्धा झाले नसते. सो मला असं वाटतं वैभव सूर्यवंशीने थोडे 2-3 बॉल घेतले असते आणि सेंचुरी कंप्लीट केली असती तर कदाचित तो अजून लिथल झाला असता आणि कदाचित तो 225 पण पोहोचू शकला असता टीमला. नेव्हर नो. नेक्स्ट रवींद्र जडेजा. आपण या प्लेअर बद्दल जास्त बोलत नाही हल्ली, म्हणजे या IPL सीझन मध्ये फार कोणी बोललेलं नाहीये. अँड तसा ऍक्च्युली त्याचा परफॉर्मन्स पण राहिला, म्हणजे अगदी खराब नाही म्हणणार किंवा अगदी बेस्ट पण नाही म्हणणार, पण समवेअर इन मिडल. म्हणजे तो थोडासा ऍव्हरेज त्याचा गेम दिसतोय, थोडंसं म्हणजे आता माहित नाही तो आउट ऑफ फॉर्म आहे का म्हणजे काय एक्झॅक्टली. कधी कधी बरेचदा त्याला बॉलिंग सुद्धा मिळत नाही किंवा एखाद दुसरीच ओव्हर मिळते. बॅटिंग मध्ये सुद्धा तो त्या पद्धतीने कॉन्ट्रीब्युट करू शकत नाही किंवा कधी कधी आपण हे सुद्धा बघितलं की जडेजा सारख्या प्लेअर कडून कॅच ड्रॉप होत आहेत किंवा थोडंसं मिसफिल्ड होतंय, असंही थोडासा सिनारिओ बघायला मिळतोय. सो आय होप की हे जास्त वरिंग आणि हे नसेल, कारण आता पुढे वन डे आणि या सगळ्या सिरीज येत आहेत आणि म्हणजे इंडियन क्रिकेट पण आता पुढे चाललंय, म्हणजे IPL आता ऑलमोस्ट संपलंय. सो मला असं वाटतं रवींद्र जडेजाचा जर काही इश्यू असेल जो त्याला स्वतःला असं वाटत असेल तर आय गेस त्याने लवकरात लवकर त्याच्यावर काम करायला पाहिजे आणि कदाचित तो करतही असेल. सो या रवींद्र जडेजा 35 बॉल 45 रन्स. रन रेट जास्त नाहीये, स्ट्राईक रेट जास्त नाहीये, पण 128चा स्ट्राईक रेट आहे. पण त्यावेळेला म्हणजे वैभव सूर्यवंशी बरोबर कोणीतरी टिकून खेळण्याची गरज होती. रियान परागने स्ट्राईक रेट चांगला ठेवला होता पण तो 6 बॉल खेळून आउट झाला. दसून शानक आपण 9 बॉल खेळून आउट झाला. जोफ्रा आर्चर 4 बॉल खेळून आउट झाला. सो कोणीतरी एक टिकणं गरजेचं होतं एका साईडला आणि ते थोडंसं मॅच्युअरली रवींद्र जडेजाने खेळून एक साईड तरी सांभाळून ठेवली. देन डॉनोवन फरेरा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अनएक्सपेक्टेड होतं, कोणालाही वाटलं नव्हतं की तो या लेवलचं हिटिंग करेल शेवटला येऊन. लिटरली 350च्या स्ट्राईक रेटने 4 6 आणि 2 4, म्हणजे 11 मधले 6 बॉल तर त्याने म्हणजे बाउंड्रीजच मारले आणि 11 बॉलमध्ये 38 रन केलेत आणि खतरनाक स्ट्राईक रेटने तो खेळला. आणि बिकॉज त्याच्या 38 रन्समुळे राजस्थान रॉयल्स 200 पार करून 214 पर्यंत पोहोचली, नाही तर 200 सुद्धा होणं कठीण दिसत होतं. आपण येऊया आता गुजरातच्या बॉलिंगकडे. तर खूपच चांगली बॉलिंग आणि खूप लाईन अँड लेंथ आणि व्यवस्थित म्हणजे म्हणतात ना मोजून मापून केलेली बॉलिंग होती. मी सगळ्यांविषयी नाही बोलत, जे टॉप 3 परफॉर्मर होते मला असं वाटतं जेसन होल्डर 4 बॉलमध्ये 27 रन दिलेत फक्त त्याने आणि 2 विकेट घेतल्यात. सो कुडोज टू जेसन होल्डर. आपण बघूया पटकन कोणाच्या, रियान पराग आणि दसून शनका या 2 विकेट त्याने घेतल्यात, पण ओव्हरऑल त्याने त्या 4 ओव्हरमध्ये फक्त 27 रन दिले आहेत, विच इज कमेंडेबल. म्हणजे खूपच चांगली बॉलिंग केली. कगिसो रबाडा अगेन राजस्थान रॉयल सारखी लिथल बॅटिंग आणि एवढं हार्ड हिटिंग सिक्सेस आणि हे सगळं मारणारे बॅट्समन असतानाही 4 ओव्हरमध्ये 35 रन दिलेत, म्हणजे 9च्या इकॉनॉमीने जवळपास त्याने टाकली आहे आणि त्यातही त्याने पण 2 विकेट घेतल्यात.
आणि त्याने वैभव सूर्यवंशीची विकेट घेतली आणि ध्रुव जुरेल, की जे दोघंही मागच्या मॅचमध्ये डेंजरस दिसत होते. या मॅचमध्ये तर वैभव सूर्यवंशी पण खेळला परत एकदा. बट येस, खूप इम्पॉर्टंट विकेट्स घेतल्यात. अँड सिराज, ज्याला एकच विकेट मिळाली पण इम्पॉर्टंट होती कारण अर्ली विकेट मिळाली त्याला, मोहम्मद सिराजला, प्रसिद्ध कृष्णाची. पण मोहम्मद सिराजने थोडासा नंतर मार खाल्ला 10च्या इकॉनॉमीने, 4 ओव्हर 42 रन. पण ती जी पहिली विकेट होती ती खूप इम्पॉर्टंट होती आणि मॅचला लगेचच म्हणजे अर्ली विकेट मिळाल्यामुळे म्हणजे छान एक सेटअप झालेला गुजरातसाठी. समहाऊ 214 रन पोचले आणि ॲज युजल सगळ्यांनाच असं वाटलं होतं की गुजरात टायटन्स से ना हो पाएगा. हे जे शेवटला डॉनोवन फरेराने येऊन जे काही ताबडतोड मारामारी केली आहे, तर इन्क्लूड मला सुद्धा असंच वाटलं होतं की हे गुजरातच्या टेम्पलेटमध्ये नाही. आणि मागच्या मॅचमध्ये पण आम्ही हेच बोललो होतो की गुजरातच्या हे टेम्पलेटमध्ये नाहीये. 200 रन जेव्हा क्रॉस होतात तेव्हा गुजरात त्या पद्धतीने खेळूच नाही शकत किंवा आतापर्यंत खेळलेलं नाहीये, किंवा खेळायचा प्रयत्न झाला तर ते आउट होतात. कारण त्यांचा आतापर्यंतचा हायएस्ट चेस इज म्हणजे 203 रन समथिंग त्यांनी मॅक्झिमम चेस केलेत आतापर्यंत. त्याच्या पुढे त्याच्यावरती त्यांनी चेस नाही केलेलं. सो मलाही वाटलं होतं की कुठेतरी 214 रन मारून आता राजस्थान रॉयल्सचे चान्सेस वाढले. बट म्हणजे हॅट्स ऑफ टू शुभमन गिल अँड साई सुदर्शन. कमाल सुरुवात केली त्यांनी. अजिबात ते त्यांच्या टेम्पलेट सारखे खेळले नाहीत, पण तरी सुद्धा ते जरी त्यांच्या टेम्पलेट सारखे खेळले नसतील तरी कुठेही असं वाटलं नाही की ते वाटेल तशी बॅट फिरवतायत आणि 200 रनच्या प्रेशरमुळे कसेही शॉट मारतायत, काहीही चाललंय, लग बाय चान्स त्यांचे त्यांच्या बाउंड्रीज जात आहेत, असं अजिबात नव्हतं. खूप छान स्मूथली बॅटवर बॉल येत होता. खरं तर ती विकेट इतकी पण इझी नव्हती खेळण्यासाठी, पण ज्या पद्धतीने साई सुदर्शनने ती बाउंड्री मारून सुरुवात केली इनिंगला आणि इव्हन शुभमन गिलने, म्हणजे कमाल. जर आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती की साई सुदर्शन आणि शुभमन गिल हे दोन जे प्लेयर्स आहेत ओपनिंग बॅट्समन, हे आतापर्यंत गुजरातच्या टीमसाठी स्टार ठरलेले आहेत, म्हणजे पहिले 3 बॅट्समन इन्क्लुडिंग बटलर. तर ह्यांना तिघांना पटपट आउट करणं हे गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे जॉफ्रा आर्चरला बॉलिंग दिली. पण समहाऊ मी असं म्हणेन की गुजरातने जास्त अभ्यास केला होता, गुजरातचा होमवर्क जास्त झाला होता आणि त्यांनी कुठल्याही बॉलरला सोडलं नाही. त्यांनी पहिल्या ओव्हरपासून ते कमांडवर होते आणि रिमांडवर घेतलं होतं प्रत्येक बॉलरला त्यांनी. आणि कुठेही त्या दोघांकडूनही मला असं दिसलं नाही की त्यांनी वाटेल ते शॉट मारलेत आणि 6 मारण्यासाठी 6 हिटिंगच त्यांचं म्हणजे लक्ष दिसतंय. तुम्ही जर साई सुदर्शनचं बघाल रन्स, तर त्याने 32 बॉल्समध्ये 58 रन्स केलेत, 181च्या स्ट्राईक रेट, विच इज अ गुड स्ट्राईक रेट. आणि त्याच्यात फक्त 1 6 आहे आणि 8 4 आहेत. आणि शुभमन गिल अप्रतिम बॅटिंग. म्हणजे मी पुन्हा एकदा तेच म्हणेन जे मी मगाशी बोललोय, रिपीटच करतोय एका अर्थाने, की 6 मारूनच 200+ स्कोअर अचीव्ह करता येतो असं नाहीये. तुम्ही जर चांगले क्रिकेटिंग शॉट खेळत असाल आणि तुम्ही ऑफकोर्स तुमचा जर फॉर्म असेल आणि चांगले क्रिकेटिंग शॉट खेळत असाल आणि मे बी यू आर नॉट अ बिग 6 हिटर जस्ट लाईक मेनी प्लेयर्स दॅट आर प्लेइंग इन दिस IPL, की म्हणजे तुम्ही असे नाही की आलात आणि 6 मारायला लागलात. सगळेच काही क्रिस गेल आणि वैभव सूर्यवंशी सारखं नाही खेळू शकत. पण तरी सुद्धा 53 बॉल्समध्ये 104, 196चा स्ट्राईक रेट, ऑलमोस्ट 200चा स्ट्राईक रेट आहे. आणि त्या 200च्या स्ट्राईक रेटमध्ये आणि या 100 रन्समध्ये फक्त 3 6 आहेत आणि 15 4 आहेत. सो आपण जे एवढं डोक्यावर घेतलंय ना 6 हिटिंगला, नो डाऊट 6 हिटिंगसाठी एक वेगळी ॲबिलिटी लागते आणि वेगळं मॅजिक येते. इतकं इझी नाहीये जेवढं आपल्याला वाटतं. एका म्हणजे नॉर्मल रबरी बॉलने पण एवढ्या लांब 6 जात नाहीत आपल्या. म्हणजे आपण जर नॉर्मल खेळत असू ना, सीझनचा बॉल तर सोडूनच द्या, साधं रबरी आणि टेनिस बॉलचे पण एवढे आपले 6 जाणार नाहीत, एवढे ते डेंजर मारतात. इतकं सोपं नाहीये ते. पण फक्त 6 हिटिंगनेच उत्तरं मिळतात असं नाही, आणि हे शुभमन गिलने प्रूव्ह केलं. अगेन त्याच्या T20च्या टीममध्ये त्याची जागा आहे नाहीये हा जरा थोडा विवादास्पद विषय आहे. नो डाऊट तो IPL मध्ये तो चांगला खेळलाय, आतापर्यंत चांगला खेळलाय. आजही क्रुशियल मॅच होती आणि त्याने परफॉर्म केलं, विच इज अ गुड थिंग फॉर हिज कॅप्टन्सी, फॉर गुजरात टायटन्स आणि ऑल्सो फॉर हिज इंडिया कॅप्टन्सी, म्हणजे वन डे आणि टेस्ट सिरीजच्या कॅप्टन्सीसाठी सुद्धा हे चांगलं आहे की तो क्रुशियल मॅचेसला जर पॅनिक होऊन खेळत नसेल आणि फोकस्ड खेळत असेल.
पण T20च्या इंडियन टीम मध्ये पुन्हा जागा बनेल का, आय डाऊट. बट दॅट डज नॉट मीन की त्याचा कॅलिबर कमी आहे किंवा तो तसा प्लेअर नाही. आणि येस म्हणजे ऍक्च्युली सगळ्यांनीच बघितलं की साई सुदर्शनच्या बॅटचं काय झालं, आणि हे परत एकदा म्हणजे जसं वैभव सूर्यवंशीचा मागचा मॅचचाच परफॉर्मन्स म्हणजे कॉपी पेस्ट झालं की 97 आउट झाला, यावेळेला 96 आउट झाला, तसंच साई सुदर्शनचं दोन्ही वेळेला हिट विकेट आणि सेम म्हणजे अशीच तो ते स्विंग करायला गेला, बॅट हातातून सुटली आणि ती स्टंपवर जाऊन पडली. बट अनफॉर्च्युनेट. आणि म्हणजे असं व्हायला नको होतं, पण मला असं वाटतं जेव्हा हे कधीतरी वन्स इन अ ब्लू मून होतं ना, तेव्हा आपण असं म्हणतो की यार बॅड लक आहे, असं व्हायला नको होतं. आणि ऑफकोर्स आजचं पण बॅड लक होतं, नाही असं नाही, पण जेव्हा तुमचं सेम पद्धतीने विकेट लागोपाठ मॅचेसमध्ये जाते ना, तेव्हा कुठेतरी तुमचं बॅट पकडण्याचं टेक्निक, म्हणजे ऑफकोर्स मी काही त्याच्यातलं तज्ज्ञ नाहीये, पण जेवढं केवढं तज्ज्ञांकडून आपण ऐकतो किंवा कॉमेंटेटर्स पण आज म्हणजे एक्सप्लेन करत होते, आर अश्विन सुद्धा एक्सप्लेन करत होता मॅचच्या वेळेला की असं का होतंय साई सुदर्शनचं. आणि माझ्या मते त्याने हे थोडंसं बघितलं पाहिजे, कारण जर असं रिपीट होत असेल एखादी गोष्ट तर थोडंसं त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आणि ऑफकोर्स म्हणजे त्याच्या बॅटिंग बद्दल तर काही बोलायची गरजच नाही, तो चांगलाच खेळलाय आजही आणि आतापर्यंत. देन मुव्हिंग बॅक टू दोन म्हणजे प्लेयर्स आहेत की वॉशिंग्टन सुंदर 9 बॉलमध्ये 16 आणि राहुल तेवातिया 9 बॉलमध्ये 17. 177 188 असे दोघांचेही स्ट्राईक रेट आहेत. वॉशिंग्टन सुंदरने पण 1 6 2 4, राहुल तेवातियाने पण 1 6 2 4. आणि भलेही ते अशा छोट्या छोट्या इनिंग्स होत्या, पण त्याच्यामुळे मॅच पटकन संपवली त्या दोघांनी. मुळातच साई सुदर्शन आणि शुभमन गिल हे दोघं जेव्हा आउट झाले ना, तेव्हा त्यांनी ऑलमोस्ट रन बॉल सिच्युएशन आणून ठेवली होती की म्हणजे काय समथिंग काहीतरी 40 बॉल 40 रन का 35 बॉल 35 रन 35 बॉल 40 रन इथपर्यंत त्यांनी आणून ठेवलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा भार 104 आणि 58 म्हणजे इथेच जवळपास 170 175 रन म्हणजे तिथेच झाले, 160-70. सो त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की ऑलमोस्ट 75% भार तर त्या दोघांनीच उचलला मॅचचा, आणि त्याच्यामुळे मॅच ऑलमोस्ट खिशातच टाकली त्या दोघांनीच. त्यामुळे बाकीच्यांना येऊन असं काही रिस्की खेळावं लागलं नाही. बट येस, खूपच छान परफॉर्मन्स होता गुजरातचा. थोडंसं तुम्हाला आज मी पुन्हा एकदा सांगतो की मित्रा ते सबस्क्राईबचं बटन आहे ना, ते दाबून टाक ना. बघ कसं आहे की ते सबस्क्राईब तुम्ही जेव्हा कराल ना, तर तेव्हा आम्हाला हे व्हिडिओज घेऊन येण्यासाठी किंवा या ॲनालिसिसमध्ये या पॉडकास्टमध्ये नवीन नवीन प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. आम्ही काही ना काहीतरी वेगळे वेगळे प्रयोग किंवा काहीतरी करत राहू की जेणेकरून व्हिडिओ एक एंटरटेनिंग होईल, एंगेजिंग होईल. तर जर तुम्ही ते सबस्क्राईबचं बटन दाबलत ना, तर हा मजाच आहे. आणि जर कोणाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्या मित्रांना पण म्हणजे ज्यांना इंटरेस्ट आहे क्रिकेटमध्ये आणि खास करून मराठीमध्ये आपल्या मराठमोळी भाषेत जर तुम्हाला क्रिकेटचं ॲनालिसिस आणि गमती जमती मॅचमधल्या या ऐकायच्या असतील तर प्लीज व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, लाईकचं बटन दाबा. आणि तुम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या लिंक तर स्क्रीनवर दिसतातच, तर आणि इव्हन त्या डिस्क्रिप्शनमध्ये पण आहेत. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्हाला जर या शॉर्ट्सचा आणि रील्सचा आनंद घ्यायचा असेल आणि शॉर्ट कॉन्टेंटचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इन्स्टा आणि फेसबुक चेकआउट करू शकता आमच्या पेजेसला. आणि आता खरी पुढची मजा जी आहे ती RCB वर्सेस GT, जी बेसिकली क्वालिफायर 1 झाली होती, तीच आता परत फायनल होणार आहे. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपण IPL मध्ये हे बघितलंय, म्हणजे जरी मला असं वाटत असलं की RR जरा थोडं स्ट्रॉंग आहे आणि कदाचित ते जाऊ शकतात, पण आपण हे सगळीकडेच बघितलंय आतापर्यंत की युजली जे क्वालिफायर 1 मध्ये ज्या 2 टीम जातात किंवा ज्या टेबल टॉपर्स असतात प्ले ऑफ मध्ये, मोस्ट ऑफ द टाइम त्याच 2 टीम फायनलला जातात. बिकॉज ऑफकोर्स जी टीम हरते त्याला पुन्हा एकदा चान्स मिळतो रेक्टिफाय करण्याचा आणि गोष्टी सुधारण्याचा. आणि बरेचदा ती टीम तयारी जास्त चांगल्या पद्धतीने करून येते, आणि एक्झॅक्टली तेच केलं आज गुजरात टायटनने. खूप चांगली तयारी ते करून आले होते, खूप चांगल्या पॉझिटिव्ह माइंडसेटने आले होते आणि कमाल सुरुवात केली. आणि कुठल्याच बॉलरला इन्क्लुडिंग जोफ्रा आर्चर त्यांनी स्वतःवर हावी नाही होऊ दिलं. बॅटिंगच्या बाबतीत जसं राजस्थान रॉयलमध्ये वैभव सूर्यवंशी चालला आणि आज तो इम्पॅक्ट क्रिएट करू शकला, पण तो इम्पॅक्ट बॉलिंगच्या बाबतीत जोफ्रा आर्चर करू नाही शकला अनफॉर्च्युनेटली. आता आपण बॉलिंग बद्दल बोललोच जोफ्रा आर्चर, तर पटकन राजस्थान रॉयलच्या 3 चांगल्या बॉलर्स बद्दल पण बोलून घेऊया. नांद्रे बर्गर
4 ओव्हर 35 रन. म्हणजे त्याने इकॉनॉमिकली बऱ्यापैकी बरी इकॉनॉमीने टाकली बॉलिंग, पण एकच विकेट मिळाली. ब्रिजेश शर्मा त्याला थोडं मार पडलाय, म्हणजे ऑलमोस्ट 11च्याही पुढे इकॉनॉमीने त्याने टाकले, पण त्याला एक विकेट मिळाली. आणि जॉफ्रा आर्चर आज विकेट तर मिळाली एक त्याला, पण आज कोणालाच गुजरातने सोडला नव्हता. सो आता संडे फंडे होणार आहे. संडेला मस्त महामुकाबला आहे फायनलचा, आरसीबी वर्सेस गुजरात टायटन्स. आणि आरसीबी ज्या वेगाने पुढे जाते तर सगळ्यांनाच असं वाटतंय की येस, आरसीबी कडे पुन्हा चान्सेस आहेत ट्रॉफी घेण्याचे. पण कुठेतरी जर तुम्ही हे बघितलं असेल, आमच्या क्वालिफायर 1च्या वेळेला चैतन्य पण बोलला होता आणि आय गेस तो ऍग्री करेल, की सगळ्यांना असं वाटलं होतं, आम्हालाही वाटलं होतं की ती मॅच क्वालिफायर 1 एकदम टफ होईल आणि एकदम म्हणजे शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल मॅच, की इझिली ते म्हणजे आरसीबीला जिंकू नाही देणार. बट अनफॉर्च्युनेटली तो दिवस आरसीबीचा होता आणि बॅटिंग पहिले मिळाली आणि आरसीबीने सोडलं नाही. पण मला असं वाटतं या वेळेला आता गुजरात टायटन पुन्हा एकदा आरसीबी समोर येत आहे, तर त्यामुळे ते नक्कीच या सगळ्याचा अभ्यास करतील. आणि कोण जिंकतंय हे तर आता संडेलाच कळेल, पण एवढं नक्की की ज्या अर्थी क्वालिफायर 1 नंतर पुन्हा एकदा जीटी आता आरसीबी समोर येत आहे, तर ते नक्कीच तेवढी टफ फाईट देतील आणि नक्कीच तेवढ्या सिरियसनेसने खेळतील. आणि ज्या कॉन्सन्ट्रेशनने, ज्या कॉन्फिडन्सने आज ते जिंकून पुढे जात आहेत, तो कॉन्फिडन्स कुठेतरी फायनलच्या मॅचमध्ये पण दिसेल. आणि अजून एक गुजरात टायटन्सच्या बाजूने एक गोष्ट अशी आहे की जी फायनलची मॅच आहे ती नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादमध्ये आहे, जे गुजरात टायटन्सचं होम ग्राउंड आहे. सो त्यामुळे कुठेतरी त्या पिचेसचा, तिथल्या मिळणाऱ्या सपोर्टचा, म्हणजे ऑफकोर्स आरसीबीचे सपोर्टर्स ऑल ओव्हर इंडिया आहेत, ते तर काही सांगायची गरज नाही, पण गुजरातला थोडंसं एक मानसिक आधार, पण एक ऍडेड मानसिक आधार मिळणार आहे. सो याचा कदाचित फायदा ते घेऊ शकतील. सो आता काय होतंय, गुजरात टायटन्स कडे दुसरी ट्रॉफी येते का आरसीबी कडे आता दुसरी ट्रॉफी येते, हे बघायला मजा येणार आहे. सो आता संडेला आपण भेटूया फायनलची मॅच बघायला. धमाकेदार मॅच होणार आहे होपफुली, आणि लगेचच आपल्या त्याच्यावर अनालिसिस आपण घेऊन येणार आहोत. सो असाच मजा घेत राहण्यासाठी, क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी आणि आपल्या मराठमोळी भाषेत ह्या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी बघत राहा फुलटॉस मराठी.